सो हाय. आज आपण बघणार आहोत आपल्या सायकोलॉजीचा एक चॅप्टर, तो म्हणजे इमोशन. वाय इमोशन किल्स ट्रेड्स. इमोशनमुळे आपले ट्रेड कसे चुकतात किंवा मग इमोशनमुळे आपल्या ट्रेडला काय काय प्रॉब्लेम येतात किंवा प्रॉब्लेम येऊ शकतात आणि काय काय त्या गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपण तो ट्रेड चुकवतो. सो तीच गोष्ट आपण आज बघणार आहोत. तर स्टार्ट करूयात, वाय इमोशन किल्स ट्रेड्स. सो भरपूर लोक आहेत ना, चार्ट्स, इंडिकेटर्स, सगळ्या गोष्टी शिकतात. पण एक गोष्ट जी कायम लोकांना मागे खेचते ते म्हणजे त्यांचं इमोशन. तुम्ही सगळ्या गोष्टी जरी नीट केल्यात ना, जर तुम्ही इमोशनवर कंट्रोल नाही केलं तुमच्या, तर मग तुमचे ट्रेड, तुमचा सेटअप बरोबर असून पण तुम्ही लॉसमध्ये राहा. सो आपण आज तीच गोष्ट बघणार आहोत की इमोशन कसे बाजूला ठेवून कशा गोष्टी आपण नीट करू शकतो. सो काय काय चुका होतात त्या पण बघू आणि त्याच्यावर काय गोष्टी केल्या पाहिजेत त्याही बघू. स्टार्ट. सो सगळ्यात पहिला इमोशन तो म्हणजे फिअर. फिअर एक हा असा इमोशन आहे जो आपला ट्रेड आपल्या साईडला जात असेल तरी आपल्याला असं घाबरवतो की आपल्या विरुद्ध जाणार आहे, आणि मग आपण काय करतो, तो छोट्या ह्याच्यात लॉस बुक करतो किंवा मग प्रॉफिट बुक करतो छोट्या ह्याच्यात. आपण आपल्या प्रॉफिटसाठी थांबत नाही की आपल्याला भीती वाटते, अरे बापरे हा फिरला, मग हा इथनं परत थोडंसं एक छोटीशी रेड कॅन्डल जरी आली ना तरी आपल्याला एक भीती वाटते का अरे बापरे इथनं मोठी कॅन्डल येऊ शकते, इथनं लॉस मोठा होऊ शकतो, मग आपण लगेच एक्झिट करायला जातो. त्यालाच बोललं जातं फिअर. सो फिअर तुम्हाला तुमचा विनिंग ट्रेड असेल ना तरी तुम्हाला एक्झिट करायला भाग पाडतं की बाबा इथनं तू आता लॉस असेल तर मग तो लॉस पण तुम्ही तो घेता. चला एक वेळेस तुम्ही तो एस एल द्यायला बघता की छोटा एस एल जाईल म्हणून, ठीक आहे. बट तुम्ही ज्यावेळेस विनिंग ट्रेड जरी असतो त्यातही थांबत नाही, कारण का ती छोटी कॅन्डल आलेली असते. यालाच बोललं जातं फिअर. मग आता ह्या फिअरवर आपण मात कशी करायची, ह्या फिअर हा जो आपला एनिमी आहे त्याच्यावर आपण कसं नीट म्हणजे कसं त्याला आपण अवॉइड करू शकतो, ती गोष्ट आपण पुढे बघणार आहोत. त्यातनं काही गोष्टी आता अजून आपण काय काय चुका करतो ती गोष्ट बघूया. अवॉइड टेकिंग गुड सेटअप. आपला सेटअप चांगला आहे, आपल्याला माहिती आहे की आपण आपला जो ट्रेड आहे तो इथनं राईट जाणार आहे किंवा मग आपल्या ट्रेड सोबत आहे किंवा पूर्ण माहिती आपल्याला कन्फर्मेशन भेटलेली आहे सगळ्या गोष्टीतनं की आपण जे करणार आहोत तीच गोष्ट होणार आहे, तरी आपण ट्रेड घ्यायला घाबरतो का, तर तो फिअर. जो प्रिव्हियस ट्रेड असतो, जो आपण लॉस घेतलेला असतो किंवा गोष्टी आपल्या साईडला असूनही आपण जो लॉस घेतलेला असतो त्याच्यामुळे आपण त्या बसलेल्या सेटअपमध्येही ट्रेड घेत नाही. सो त्याच्यानंतर काय तर अजून ऑपॉर्च्युनिटीज येतात, त्या ऑपॉर्च्युनिटीजमध्ये पण ट्रेड करायला आपण घाबरतो. म्हणजे सेमच आहे, आपले गुड सेटअप जे असतात, जे चांगले सेटअप जे असतात आपले, जी आपली स्ट्रॅटेजी असते त्याच्यावरही आपण काम करत नाही. आणि नवीन ज्या वेळेस ट्रेड येतात आपल्याला माहिती आहे दररोज मार्केटमध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहे, त्या घ्यायलाही आपण घाबरतो. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या येतात आपल्या इमोशन, आपल्या फिअरमध्ये. सगळ्यात पहिलं इमोशन ज्याच्यावर आपल्याला खरंच गरज आहे काम करायची, की जो आपल्याला मार्केटपासून दूर नेत चाललाय, ती म्हणजे आहे फिअर. सो आपण बघू त्याच्यावर काय सोल्युशन आहे ते लास्टला बघूयात. तर पहिलं आपण ना सगळे इमोशन्स काय आहेत, की कुठले ते इमोशन्स आहेत ते इमोशन्स बघून घेऊयात आणि त्याच्यानंतर त्या इमोशन्सवर काय सोल्युशन आहे ते आपण सांगूया, ठीक आहे. नेक्स्ट आहे ग्रीड. ग्रीड तर फिअरपेक्षा डेंजरस आहे. आता ग्रीड एक अशी गोष्ट आहे की आपल्याला ना ग्रीड एकतर भरपूर हवेत तरी नेते, नाहीतर मग भरपूर खालती तरी नेते. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे माझा फ्रेंड आहे जो ना त्याला समजा फॉर एक्झाम्पल एक 10,000चा प्रॉफिट झाला. त्याला माहिती आहे का हा प्रॉफिट त्याच्यासाठी इनफ आहे, पण तरी त्याची ग्रीड एवढी आहे की तो बोलतो की ना अजून जरा 15,000 झाला ना तर एखाद्याच्या महिन्याची सॅलरी काढेल मी. तो जो माइंडसेट आहे महिन्याची सॅलरी काढेल, ह्या माइंडसेटमुळे त्यांनी परत तो जो 10,000चा प्रॉफिट होता तो त्यांनी 5,000च्या प्रॉफिटवर आला.
त्याच्या मनात परत ग्रीड आलं की नाही, हे 5,000 तर आहेच प्रॉफिट, हे अजून आपण कन्वर्ट करू जास्त मध्ये. सो हेच आहे ग्रीड. ज्या वेळेस तुमचा 1 लॉट असतो, 2 लॉट असतो, तो लॉट तुम्ही लॉट साईज वाढून त्याच्यात जास्त मोठी लॉट साईज घेता, तुम्ही स्टॉप लॉस देत नाहीत, कारण का तुमचा जो प्लॅन असतो ना थोडक्यात त्याच्यावर तुम्ही वर्क करत नाही. तर त्याचं एकच रिझन आहे, ते म्हणजे आहे ग्रीड. ग्रीडमुळे तुम्ही तुमचे प्रॉफिटही घेत नाही. प्रॉफिट का नाही घेत, कारण का तुम्हाला तुमचं असं असतं की हा बाबा, आता फॉर एक्झाम्पल मी अजून एक गोष्ट सांगतो. तुम्हाला माहिती आहे भरपूर जण ही गोष्ट करत असतात की ना, आता समजा 1000चा आकडा दिसतो, 800 रुपये प्रॉफिट चालू आहे तरी ते घेणार नाही का, कारण का 200 रुपये ते भेटले, 1000चा आकडा दिसू दे मग एक्झिट. सायकोलॉजिकल आकडा आहे ना, मग तो 1000चा घेऊ दे मग. तसं करत जाऊ नका. जर तुमचा प्लॅननुसार जर 800 किंवा 900 किंवा XYZ कितीचाही असेल, तर सायकोलॉजिकली आकडा बघायला जाऊ नका की ₹1,00,000 कम्प्लीट करायचं, मला 50,000च कम्प्लीट करायचं तरच मी एक्झिट करेन. ती गोष्ट अवॉइड करा. सो ग्रीडमध्ये ही एक गोष्ट आहे की प्रत्येक कॅन्डल तुम्हाला सांगत असते की अजून थोडं येऊ दे, अजून थोडं. तर ह्या गोष्टीला अवॉइड करायचं आपल्याला, कारण का त्याचाच आपण वेट करत बसतो आणि हळूहळू आपला अख्खा कॅपिटल पण वाईप आउट होऊन जातो, आपण प्रॉफिट सुद्धा नाही घेत. सो हेच आहे आपलं सेकंड इमोशन, ते म्हणजे ग्रीड. आणि ग्रीडवर कंट्रोल कसं करायचं, तर तेही गोष्ट आपण सगळं सोल्युशन लास्टला सांगितलेलं आहे. काही घाई करायची गरज नाहीये, आपण स्लो जाऊ, स्लो. ठीक आहे. सो थर्ड एक जी गोष्ट आहे ती म्हणजे आहे ओव्हर कॉन्फिडन्स. भरपूर लोकांना ना एक 3 ट्रेड झाले ना का ओव्हर कॉन्फिडन्स येतो. तो म्हणजे काय की आपणच बादशाह इथे, आपल्या पुढं कोणच नाही. आता मला मार्केट समजलेलं, आता मला काही केलं तरी मला प्रॉफिटच होणार. ह्या माइंडसेटनी जो SL असतो आपण तोही नाही देत, जो प्रॉफिट असतो तोही नाही घेत. न प्रॉफिट येतो न लॉस तर येतोच. लॉस नाही होणार असं थोडी. जर तुम्ही प्रॉफिट नाही घेतला, तुमच्या उलट्या साईडला ट्रेड गेला तर लॉसच होणार. सो ही गोष्ट आपल्या कशामुळे होते, तर ओव्हर कॉन्फिडन्समुळे. तुम्ही तुमचा प्लॅन फॉलो नाही करत. सो तुमची जी रिस्क आहे ती बनते, जसं की जोक बनते. रूल्स आहेत ते ऑप्शनल बनतात, की ऑप्शन चल फॉलो केले तर केले, नाही केले. मार्केट प्रेडिक्टेबल फील होतं की आपण जे बोलणार तसंच मार्केट करणार, तर तसं नाही आहे. मार्केट तुमच्यानुसार नाही चालणार, मार्केटच्या नुसारच चालणार. आपल्याला मार्केट सोबत चालायचं. सो ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका. जे सेटअप आहे, जो प्लॅन आहे तो फॉलो करा. ह्याच आपल्या आहेत 3 इमोशन. आता मिस्टेक काय करतो ना आपण, ह्या इमोशनच्या ज्या मिस्टेक असतात की आपण पहिले म्हणजे SL देत नाही, सेकंड म्हणजे ओव्हर ट्रेड करतो, थर्ड म्हणजे चेज एंट्रीज म्हणजे काय, तर एंट्री नाहीये तरी आपण स्क्रीन समोर बसलोय ना, तरी मला आता एंट्री घ्यायची आहे आणि आपण एंट्रीमध्ये त्या एंट्री ट्रेड करायला बघतो, एंट्री शोधत सुटतो थोडक्यात. तर ती एक गोष्ट अवॉइड करायची आहे. मेकिंग होल्ड लॉसेस. सो इमोशनमुळे आपण काय करतो, तर लॉसेस जे असतात ना ते होल्ड करतो. आपण असा विचार करतो, आता बघा तुम्ही जी रिअल लाईफ आहे ना ती ह्या लाईफ सोबत कम्पेअर केली तर कधीही तुमचा माइंड, तुमचा इमोशन, तुमचा हे लॉस घेणारच नाही. कारण का बघा, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, आपण जर 1000 रुपये जर फॉर एक्झाम्पल लॉस करत असो, आपण बोला अरे यार 1000 रुपयेमध्ये मला ह्या गोष्टी येतील, त्या गोष्टी येतील. आपण ना त्या गोष्टी रिलेट करतो आपल्या रिअल लाईफसोबत. कधीही मार्केटला रिअल लाईफ सोबत रिलेट नका करू, कारण का ज्या वेळेस तुम्ही रिअल लाईफमध्ये रिलेट करता ना, त्यावेळेस मग हाही विचार करा की जर मार्केट आपल्याला आपल्या प्रेडिक्शननी, आपल्या ॲनालिसिसनी जर पैसे बनवून देतोय तर तो पैसे घेईल सुद्धा. ही गोष्ट कायम माइंडमध्ये ठेवा. आपण हीच गोष्ट माइंडमध्ये नाही ठेवत आणि आपण फक्त विचार करत चालतो की यार मार्केटने एवढं घेतलं, तेवढं घेतलं. त्या रिअल लाईफ सोबत कम्पेअर करूच नाही. समजतंय? सो त्याच्यानंतर आहे मेकिंग युअर क्लोज विनर्स टू फास्ट. जो तुमचा विनिंग ट्रेड असतो तो सुद्धा तुमचे जे इमोशन्स आहेत ते बंद करायला लावतात. आता समजा ते जसं की पहिलं फिअरमध्येच आपण बोललो की कॅन्डल, छोटीशी एक स्मॉल कॅन्डल पडली, रेड कॅन्डल, तर तुम्हाला भीती वाटते अरे उलटा ट्रेड फिरेल की काय. आपण जो काय विनिंगमध्ये चाललेला असेल, पॉझिटिव्ह चाललेला असेल ट्रेड, तर तोही आपण क्लोज करतो. त्याच्यानंतर मेकिंग चेंज अ प्लॅन इन मिड ट्रेड. आता तेच आहे की तुमचा प्लॅन रेडी आहे, तुमचा सेटअप रेडी आहे, तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला SL कुठे जायचं, तुम्हाला टार्गेट कुठे घ्यायचं आहे,
तरी तुम्ही मध्येच चेंज करणार, अरे एक्झिट करतो जाऊ दे, अरे प्रॉफिट बुक करतो जाऊ दे. सो कशाला, काय गरज आहे? जे आहे, जे ठरवलंय त्याच्यासोबत ट्रेड करा, इमोशनला मध्ये आणू नका. एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आता मी ह्याचं सोल्युशन सांगतो, हाऊ टू कंट्रोल ते आहेत त्या गोष्टी मी सांगतोच, बट सगळ्यात एक मेजर एक गोष्ट सांगतो की सेटअप बघितला, तुमची एंट्री लेवल दिसली का, इथे एंट्री आहे, ज्याच्या जवळ SL असेल तरच एंट्री करा, नाही तर एंट्री करू नका. एंट्री घेतली, एंट्री नंतर SL लावून टाका. टार्गेट लावलं तर लावा, नाही लावलं तर तुमच्यावर जर कंट्रोल असेल तुम्हाला तर मग नाहीतर मग तुम्ही समोर जर ट्रेड करत असाल तर करा. बट SL जो आहे ना तो कंपल्सरी लावा. SL कंपल्सरी लावा. टार्गेटही लावून टाका. जर तुमच्याकडनं काही म्हणजे तुम्हाला हे जे इमोशन कंट्रोलच होत नसतील ना तर टार्गेटही लावून टाका. सो रोबोट बनून जा थोडक्यात रोबोट म्हणजे काय, तुमच्या फोनमध्ये सगळ्या गोष्टी सेट करा आणि ट्रेड चालू द्या. कारण का तुम्हाला ती कॅन्डल मध्येच ना अख्खी तुमच्या साईडला गेलेली कॅन्डल पण उलट्या साईडला दिसेल आणि त्याच्यावर तुम्ही कंट्रोल नाही करू शकणार तुमच्या इमोशनवर आणि तुम्ही ट्रेडमध्ये एक्झिट व्हाल आणि तीच कॅन्डल परत तशीच उलटी साईडनी फिरून तुमच्या साईडलाही जाईल. सो ह्याच्यासाठीच तुमचा SL आणि टार्गेट लावून टाका आणि बाजूला बसा. रोबोट बना थोडक्यात. सो हाऊ टू कंट्रोल द इमोशनला तुम्हाला कसं कंट्रोल करायचंय? ट्रेड ओनली प्लॅन सेटअप. जे तुमचे प्लॅन केलेले सेटअप आहे त्याच्यावरच ट्रेड करा. डोंट ओव्हर ट्रेड करायला जाऊ नका. जे प्लॅन सेटअप आहे त्याच्यावर तुम्ही वर्क केलं तुम्ही प्रॉफिटेबल राहाल. जर उगाच तुम्ही रिस्क रिवॉर्ड मोडलात किंवा ओव्हर ट्रेड केलं तर तुमचं ब्रोकरेजही जास्त जाणार आहे आणि तुम्हाला ट्रेडलाही बेनिफिट नाही भेटणार आहे तेवढं की जेवढं तुमचं SL घेऊन जाईल तर रिस्क रिवॉर्ड फेल होईल. तो मग त्या गोष्टी नका करू. यूज फिक्स रिस्क पर ट्रेड. आता जी रिस्क आहे ती आपण अगोदर ठरवलेली असते, पण ती रिस्क सोडून आपण काय करतो की अरे घेऊ अजून रिस्क, लॉसला चाललंय ना, 1000 रुपयेच लॉस आहे ना, अजून 2000 घेऊया. तुमचा माइंडसेट, इमोशन, तुमचे सगळे इमोशन जे आहे ना ते तुमच्या सगळ्या गोष्टी चेंज करून टाकतात. सो रिस्क पर ट्रेड फिक्स ठेवा. त्यानंतर जनरल युअर ट्रेड, म्हणजे जे काय ट्रेड घेतलाय त्याच्यात लॉस का झाला, प्रॉफिट काय झाला, एंट्री कुठे होती, एक्झिट कुठे होती, कॅपिटल किती असेल, कॅपिटल नका, एंट्री, एक्झिट, SL घ्यायचं, रिझन, बस. ह्या 3-4 गोष्टी लिहून ठेवा आणि ट्रेड घ्या आणि दर ट्रेडला त्या गोष्टी लिहित चला. जी मिस्टेक झाली ती परत नाही करायची ही गोष्ट माइंडमध्ये ठेवा आणि ट्रेड करत चला. अवॉइड ट्रेडिंग ड्युरिंग स्ट्रेस. जर तुम्हाला अगोदरच कसल्या गोष्टीचा स्ट्रेस आहे ना, खरं सांगतो अवॉइड करा. कारण का त्याचा इम्पॅक्ट आहे ना तुमच्या ट्रेडवर होणार. तुमचा भले सेटअप फॉर्म होत असेल, काही होत असेल, तुम्हाला भले त्या दिवशी प्रॉफिट जरी होत असेल तरी तुमचं माइंडसेट ते नाही गेन करणार. म्हणजे काय तर तुम्हाला एक सारख्या एंट्री घ्यायला लावणं, सारखा काय ना काहीतरी म्हणजे एक अशा गोष्टी करायला लावणार ज्याने तुमचा लॉस आहे. स्ट्रेसमध्ये तुम्ही जास्त प्रॉफिट, जास्त ओव्हर साईज वाढवता, लॉट साईज वाढवता, त्या गोष्टी होतात. सो त्याच्यामुळे इमोशन जर तुमच्यावर जर ट्रेड करत असेल तर मग तुम्ही नका ट्रेड करू. जर इमोशनल ट्रेड करूच नका. त्यानंतर सेट अलर्ट इन्स्टेड ऑफ स्टेअरिंग अ चार्ट. आता त्याला कंट्रोल नाही ना की चार्ट बघून कंट्रोल होतच नाहीये की चार्ट बघितल्यावर एंट्री करायचीच इच्छा होते, त्याने चार्ट बघूच नका. तुम्हाला माहिती आहे एक वेबसाईट येते, त्या वेबसाईटवर अलर्ट्स लावता येतात, तुमच्या स्ट्रॅटेजीज फॉर्म करता येतात विथ द हेल्प ऑफ अल्गो पण आहे. अल्गोसमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता किंवा मग स्वतः तुम्ही फॉर्म करू शकता, अलर्ट लावू शकता. त्या गोष्टी करा. तर नसेल काय तेवढं जर हे होत असेल तर. सो ह्याच आहेत आपला इमोशन्स, 3 इमोशन्स. त्या इमोशन्समध्ये आपण काय काय चुका करतो, काय काय मिस्टेक करतो ती आपण बघितली. काय काय गोष्टींमुळे आपलं इमोशन ह्या फेल होतो किंवा ट्रेड आपला फेल होतो. त्यानंतर मग हाऊ टू कंट्रोल इट बघितलं आपण. मी तर एकच गोष्ट सांगेल, हाऊ टू कंट्रोल इट, रोबोट बना. तुमचं सेटअप फॉर्म होतं ट्रेड करा, एंट्री एक्झिट पकडा, एक्झिट, बस. एवढं फॉलो केलं तुम्ही आरामात प्रॉफिटेबल राहाल. आणि मी एक गोष्ट सांगतो की आता भरपूर दिवस झाले मी इंस्टाग्रामवर बोला किंवा मग ह्याच्यावर यूट्यूबवर
टेक्निकल ॲनालिसिस, दुसऱ्या ट्रेडिंगच्या रील्स नाही करत आहे. मी फक्त मिस्टेक्स आणि सायकोलॉजीज, स्ट्रॅटेजीज ह्याच गोष्टीवर रील्स बनवतो आणि यूट्यूबवर व्हिडिओज बनवतो. सो माझं मोटिव्ह एवढंच आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच इम्पॉर्टंट आहेत. टेक्निकल ॲनालिसिस, बाकीच्या गोष्टी सगळ्या तुम्हाला यूट्यूबवर अवेलेबल आहेत. आणि ज्याला त्या भेटत नसतील मेसेज करा किंवा कमेंट करा. मी त्याला पर्सनली काय करायचं आहे तेही सांगेल. जर तुमच्याकडे एखाद्या कोणाकडे तरी पैसे नसतील, कोर्स करायचे पैसे नसतील, तर नका पैसे घालू त्यात. सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. जर तुम्हाला फ्रीमध्ये शिकायची इच्छा असेल तर फ्रीमध्येही शिकता येईल. गरजेचं नाही का तुमच्याकडे पैसे असले पाहिजे. सो लर्निंग करायची इच्छा असेल मेसेज करा, DM करा, मी तुम्हाला सगळं सांगेल. आणि हेच होतं आजचं व्हिडिओ. थँक्यू.